हाय फ्रेंड, कसे आहात? आज वटपौर्णिमा आहे ना, तर म्हटलं चला छानपैकी सुंदर अशी ही साडी माझ्याकडे होती हिरव्या रंगाची, तर नेसूया. त्याच्यावरती हा मॅचिंग ब्लाऊज पण होता. तो पण म्हटलं नाहीसे मॅचिंग झालाच आहे, तर चला आज साडी नेसूयाच म्हणून आहे. तर अशी छानपैकी मी रेडी झालेली आहे. आज शक्यतो सगळीकडे उपवासाचेच पदार्थ असतात, कारण का उपवासच असतात. पण माझा उपवास नाही आहे. पण मी आज ठरवलेलं की आज उपवासाचंच काहीतरी बनवायचं जेवणासाठी. आज मी रताळ्याचा पराठा बनवणार आहे. तो कसा बनवणार आहे? खूप सोपी आहे रेसिपी त्याची. तुम्हालाही बनवता येईल तो. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा पराठा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोपेक्षा कमी अशी रताळी घेतली आहेत. रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर 2 शिट्ट्यांवरतीच उकडायची आहेत ती. फक्त 2 शिट्ट्याच द्यायच्या, त्याच्यापेक्षा जास्ती द्यायच्या नाही आहेत शिट्ट्या. आणि उकडवताना ना पाणी पण जास्ती ठेवायचं नाही, म्हणजे रताळी पूर्ण बुडतील एवढं पाणी नाही त्याच्यामध्ये ठेवायचं. अतिशय थोडंसं, म्हणजे हे एका टोपामध्ये मी उकडलेले आहेत कुकरमध्ये ना, तर त्याच्यामध्ये हार्डली मी 1 ते 1.5 पेलाच पाणी यूज केलेलं आहे. आपण पाणी का कमी यूज करायचं? जर जास्ती पाणी यूज केलं ना तर रताळ्यांमध्ये ते खूप पाणी होतं आणि अशी रताळी उकडलेली असतात ना ती अशी मऊ होतात. त्याच्यामुळे आपण ती फक्त कमी पाण्यामध्ये 2 शिट्ट्यांवरतीच उकडून घ्यायची आहे. उकडून झाली की थंड झाल्यानंतर ती पूर्णपणे त्याच्यावरची स्किन काढून टाकायची आहे. मी आता स्किन ही काढून टाकलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आता ही आपण किसून घ्यायची आहेत रताळी. आता मी किसणीवरती रताळी किसून घेते. किसते ह्यासाठी आहे की काही लम्स त्याच्यामध्ये राहिले नाही पाहिजे. जेव्हा आपण पीठ मळू ना, असं तयार करू ना ते बॅटर, त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलेही लम्स राहिले नाही पाहिजे, म्हणून हे मी असं किसून घेते. आपण ह्या रताळ्याऐवजी बटाटा पण यूज केला असता, पण बटाट्यामध्ये जेवढे न्यूट्रिशन्स नसतात त्यापेक्षा जास्ती, कितीतरी पटीने जास्ती रताळ्यामध्ये न्यूट्रिशन्स असतात. व्यवस्थित आपली आता ही रताळी किसून झालेली आहे सगळी. हे बघा, अशी किसल्यावरती अशी दिसतात. काही त्याच्यामध्ये कुठेही ही गठ्ठे राहिलेले नाही आहेत, असे लम्स नाही राहिलेले आहेत. आता ह्यामध्ये मी 1 छोटा चमचा आलं आणि 4 मिरच्या वाटून घेतलेल्या होत्या त्या घालणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या घरी जसं खातात तसं तुम्ही तिखटाचं प्रमाण ठेवू शकता, म्हणजे मिरच्या तुम्ही त्यानुसार यूज करू शकता. त्याच्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, तीही ॲड करणार. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा जिरं. कोथिंबीर ही ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर खात असतील तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. आमच्याकडे खातात उपवासाला कोथिंबीर, म्हणून मी कोथिंबीर ॲड केली आहे. त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे भरून शेंगदाण्याचा कूट करणार आहे. शेंगदाणे आपले भाजून घेतले होते, त्याच्यानंतर मी मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेतले. ते 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट ॲड करते. आता मी ह्यामध्ये 2 तेवढेच मोठे चमचे राजगिऱ्याचं पीठ ॲड करते. आता मी ह्यामध्ये 2 मोठे चमचे तेवढंच भरून साबुदाण्याचं पीठ ॲड करते आहे. साबुदाणे मी ड्राय रोस्ट केले होते 4 ते 5 मिनटं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतलेत आणि मग चाळणीमध्ये आपली पीठ चाळायची जी चाळणी असते ना त्याच्यामधून चाळून घेतलेले आहेत. हे मी आता अंदाजाने पीठ ॲड केलेले आहे, दोन्ही पण राजगिऱ्याचं आणि साबुदाण्याचं. आपलं जसं आपण पीठ मळू त्याच्यावरती आपल्याला जर लागलं आणखीन पिठाची गरज लागली तर त्यानुसार आपण ॲड करू, पण सध्या मी 2-2 चमचेच प्रत्येकी ॲड केलेला आहे. ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करते. अर्ध लिंब पिळून घेते. लिंबामुळे कसं थोडं चटपटीतपणा येतो पराठ्याला, कारण का आपले रताळे पण गोड असतात, तर त्यामध्ये लिंबू ॲड केल्यानंतर त्याला पण एक चटपटीतपणा येतो आणि ते चवीला छान लागतं. चवीनुसार मीठ ॲड करूया. मध्ये आपल्याला आता पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. रताळ्याच्या ह्या ओलेपणामध्ये जेवढं आपलं पीठ ॲड होईल त्यानुसार आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आणि एक छानसं मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे सगळं मिश्रण आधी आपण एकजीव करून घ्यायचं आहे. रताळ्याचा ऑलरेडी जो ओलसरपणा आहे ना त्याच्यामुळे आपलं छान पीठ असं तयार होते. शक्यतो आपल्याला जास्ती आता कुठल्याही ना राजगिरा
ना साबुदाणा पिठाची गरज नाही लागणार आहे. जे आपण ॲड केलेलं होतं ना 2-2 चमचे प्रत्येकी, तेवढंच प्रमाण योग्य होणार आहे. असं हे आपलं आता पीठ मळलं जाते. छानपैकी मऊसर असं झालेलं आहे ते मळून. यामध्ये आता थोडं आपण तेल लावून घेऊया पिठाला. आपण कोणत्याही पराठ्यासाठी जसं पीठ मळतो ना किंवा आपल्या चपातीसाठी जसं मळतो तसंच पीठ मळायचं आहे. बघा असं छानपैकी पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता ते 10 मिनटं आपण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊया. तिथे आपण छोटा गोळा घेतला आहे, त्याला असं राऊंड करून घ्यायचं. गव्हाच्या पिठाला जसा चिकटपणा असतो ना तसा राजगिराच्या पिठाला किंवा साबुदाण्याच्या पिठाला चिकटपणा नसतो. त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूने ते कडा आपल्या ज्या आहेत त्या फुटलेल्या दिसतील, पण काही हरकत नाही, चालतं ते. मग त्यानंतर आपण असं साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा तो गोळा आणि मग हलक्या हाताने आपण तो लाटायचा. छोटे छोटेच आपल्याला पराठे करायचे आहेत. आपण एक साईडला आपला पॅन पण गरम करायला ठेवलेला आहे. पॅन आपला इथे आता गरम झालेला आहे. त्याच्यावरती आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तुपावरती खरपूस अशी चव येते म्हणून तुपावर भाजायचं. आता हे आपण थोडं स्लो गॅसवरतीच भाजायचंय. हलक्या हाताने आपल्याला ते परतायचे. एका बाजूने शिजत आलं ना की आपल्याला फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि मग दुसऱ्या बाजूने पलटून पण ते खरपूस भाजून घ्यायचे. आपला आता हे पराठा आपला रताळ्याचा छानपैकी झालेला आहे. बघू शकता किती नरम आहे तो. आता तसेच आपण बाकीचे पण पराठे करून घेऊया आणि मग टेस्ट करताना भेटूया. रताळ्याचे पराठे आता आपले तयार झालेले आहे. तर मी आता टेस्ट करून सांगते कसे झालेत ते. दह्याबरोबर खाते, तुम्ही ते चटणीबरोबर पण खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीबरोबर. मी दह्याबरोबर ट्राय करते. मस्त नरम झालेत. तुपामुळे त्याला खरपूस असा एक वास येतोय, सुगंध येतो आहे. त्यानंतर मिरचीचा तिखटपणा पण परफेक्ट आहे, जसं मला आवडते त्यानुसारच मिरची पण परफेक्ट आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण ट्राय करा. कशी झाली होती रेसिपी ती मला तुम्ही ट्राय केल्यानंतर जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या ग्रुपमध्ये, फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.